उत्तर कसबा येथील कसबा गणपती नंदीध्वज सराव सांगता भक्तिमय वातावरणात व संबळच्या निनादात एकदा भक्तलिंग हरबोला हरच्या घोषात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत नंदीध्वजाची महाआरती करण्यात आली। तदनंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आले। कसबा गणपती मंडळाच्या वतीने अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांनी धोतर व रुमाल बांधण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। सदर प्रसंगी कसबा गणपती मंडळाचे सर्व ट्रस्टी, विश्वस्त, पदाधिकारी व नंदीध्वजधारक उपस्थित होते। माझं नाव सचिन खंडरे। पूर्वीपासून आपल्या सोलापूर सिद्धेश्वराची जत्रा भरत आहे। आम्ही आता लहानपणापासूनच ही यात्रा करत आहे। पण त्यावेळेस कसं आहे, या ड्रेसचं क्रेज जसं होतं आज भी तसं आहे, पण काही आता नवीन मुलांना हे परफेक्ट ड्रेसिंग येत नाही। त्यामुळे आम्ही लहानपणी असताना आमचे मास्तर होते रामपुरे मास्तर, ते आम्हाला शिकवायचे कसं बांधायचं काय नाही। मग तेव्हापासून दरवर्षी आम्ही थोडं प्रॅक्टिस करत आता परफेक्ट झालं आहे। तर याला तुम्हाला शिकायला 1-2 दिवस 3 दिवस लागेल जास्तीत जास्त। पण हे बांधल्यामुळं कसं पूर्ण आपलं देव असतं, जे हे असते श्रद्धा असते, ते 4 दिवसामध्ये जे येते ते 12 महिन्यात कधी येत नाही। त्यामुळे तुम्ही 4 दिवसात जे शिकता, जे सिद्धेश्वर आमचे 68 लिंग करता, त्याच्यात खूप महत्त्व आहे। तरी मी सर्व यंग ब्रिगेड जे आहेत, पोरं आहेत, त्यांना सर्वांना आणि एका समाजाने सर्व समाजाच्या पोरांनी याच्यात सामील व्हायला पाहिजे। आणि प्रत्येकजण, प्रत्येक घरातलं एक जणी हे ड्रेस 12 लिंग 12 बंदी घातलं तर आपली जत्रा खूप मोठी होऊ शकते, एवढंच मी सांगू शकतो। आणि त्याप्रमाणे यंदाही सर्व नंदीध्वजधारक 3-4 महिन्यापूर्वीपासून व्यायाम करून आणि 25 डिसेंबर 2023ला नंदीध्वजाची सरावाची सुरुवात केली आहे। कसबा गणपती नंदीध्वजधारक आणि 1 महिन्यापासून सर्व नंदीध्वजधारक सराव आणि नंदीध्वज पूजन सर्व भक्तांच्या घरोघरी जाऊन संपन्न झालेलं आहे। आज रोजी नंदीध्वजाची सरावाची समाप्ती संपन्न झालेली आहे। तर सर्व भक्तांना ज्यांच्या घरी पूजा झालेला आहे आणि सर्व मित्र, व्यापारी सर्वजणांना बोलवून त्यांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे।